जय गुरु. जय गुरु. आज आपण काय घ्यायचं ठरवलं होतं विसरलो मी जरा. पेपर तर काल पाठवला होता आपण. थोडंसं डिस्कस करू ठरलो आता. पेपर पेपर. पेपर. मधल्या शंका डिस्कस करणार होतो. ओके ओके. मग मी तो पेपर उघडतो म्हणजे मग तो आपल्याला हे करता येईल. बरोबर. तर दिसतोय तुम्हाला पेपर दाखवतोय तो. हो, दिसतोय. हम्म. हो, तर दिसतंय. हा. तर पहिला प्रश्न तुम्हाला श्लोकांचा आहे. श्लोक किंवा सुभाषित म्हणा. त्यांचा आहे तो की त्याचे अर्थ आपल्याला मराठीत लिहायचे आहेत. बरोबर. तर त्यामुळे प्रदोषे दीपकष्टे हे तर सोपे झालेले आहेत मला वाटतं ना, तुमच्या सुभाषित आपण हो घेतलेली हो आहेत. हो बरोबर आहे. हो. यात काही कोणाला शंका आहेत का याच्या अर्थाविषयी नाही. पहिल्या प्रश्नाच्या? ती आणि ऑप्शन पण आहेत, तीन पैकी हम्म. दोनच करायचे आहेत. त्यामुळे कुठले तरी तुम्ही दोन लिहिले तरी चालेल. अं, पण तुम्हाला एक मी सांगतो हा. बऱ्याचदा लोकांचं असं होतं की त्यांना सगळं येत असतं पण ते थोडासा आळस करतात. तीन पैकी खरोखरच दोनच सोडवतात, तिसरं सोडवत नाही आणि नेमकं काहीतरी लिहिताना काहीतरी शुद्ध लेखनात म्हणजे विसर्ग वगैरे जोडाक्षरात विसर्गात ह्रस्व दीर्घात काहीतरी चुका होतात आणि मग त्यांचे उगीचच मार्क्स जातात. त्यामुळे मला तुम्हाला सुचवायचं आहे की जर तुम्हाला येत असतील तर ऑप्शन मधले पण प्रश्न सोडवा तुम्ही एक्स्ट्रा. त्याने तुम्हाला क्वचित जर तुमचं याच्यातलं काही ह्रस्व दीर्घाच्या चुका वगैरे अशा जर निघाल्या तर मग त्यात ते तुम्हाला म्हणजे मार्क कमी होणार नाहीत. कारण तीन पैकी तिन्ही सोडवले तर त्यात जास्त चांगले मार्क ज्याच्यात आहेत ते पकडले जातील या अर्थात. हा. हा, उन्नती ताईंनी पण सांगितलं होतं. तेच तेच. हा. बरं. नंतर हा दहा सर मग मार्कांचा. प्रत्येकाला एकेकाला विचारा ना सर, आणि तुम्ही जे बरोबर उत्तर आहे ते सांगा, असं करा म्हणजे मग ज्यांना येत नाही त्यांना कळेल सर. काय वाटतं तुम्हाला? इतकं ते फारच लेंदी होईल प्रत्येकाला विचारणं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारायचंय मी की कसं काय? प्रत्येकाला नाही सर, नाही नाही, एकेकाला प्रत्येकाला उत्तर विचारा. नाही नाही. माझं काय म्हणणं की तुम्हाला यात काय शंका असतील तर सांगा ना. तुम्ही जर प्रयत्न केला असेल सोडवायचा. बरोबर आहे. हो सर, केलाय. तर मग ज्या आता जसं समजा उदाहरणार्थ पल्लवीताईंनी सोडवलं असेल पण त्यांना काही शंका नसतीलच तर उगीच ते ज्यांनी म्हणजे तुम्हाला इथं सोडवताना कुठं काही शंका आली का, कुठला शब्द कळला नाही कुठला, तर मग तसं असेल तर विचारा. सर ह्याच्यातला 11वा जरा सांगा ना मला. हा. मनुष्य. हा सांगा तुम्ही, मला सांगा काय म्हणजे तुमचं. मला पण मनुष्य तो हा नाही आला सर. दृष्टे हे स्तुतीम कुर्वन्ति. हा. म्हणजे याचा काय अर्थ होईल सांगा तुमच्या मताने. वृष्टीचं काय मला समजलं नाही सर. वृष्टी म्हणजे काय सांगा. पाऊस का? पाऊस ना. बरोबर बरोबर. स्तुतीम म्हणजे कुर्वन्ति. मनुष्याला प्रशंसा पाऊस पडल्यानंतर हा. पावसाचा. स्तुती करतो असं आहे का? हा. स्तुती करतो. हा स्तुती करतो हा आहेच. पण वृष्टे योग. हे. हा. हम्म. वर्षावाचा अर्थ होईल का? वर्षा वगैरे नाहीच होणार. वृष्टे हे म्हणजे हे षष्ठी आहे. वृष्टीची षष्ठी वृष्टे हे. हा. म्हणजे मनुष्य हा म्हणजे माणसं हा पावसाची स्तुती हम्म. करतात. ते करते हैं. हम्म. स्तुती करते है. बस. हम्म. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, थँक्यू सर. हा. वृष्टे हे म्हणजे ते तुम्हाला
मला वाटतं हे वाक्य जसंच्या तसं आपल्या पाठात आलेलं आहे, बरोबर? हो तेच त्यांनी लिहिलेलं आहे, बरोबर? मग त्याच्या सगळी वाक्य उत्तरामध्ये पाठामधलीच आहेत. हो, म्हणजे त्याचा अनुवाद तिकडे पाठामध्ये असेलच, हा असं वाटतं आहे मला. आहे हा, पण तुम्हाला जर वर्षासु काय वर्षासु सर्वत्र जलम भवती मध्ये हम्म, पावसात का पावसामुळे हम्म, नाही नाही, 9वं तो वाक्य. पावसाळ्यात आहे ना सर? 12 पावसाळ्यात. नाही नाही, हा आता आता वर्ष म्हणजे तुम्ही, मला वाटलं तुम्ही त्याच विचारताय, पण हे पुढचा नाही. प्रश्न विचारताय तुम्ही. हा, ठीक आहे. हो. हा, हा. तर याचं सांगा आता, तो काय काय कुठे अडतंय तुम्हाला याच्यात? वर्षासूला पावसात घ्यायचं का पावसामुळे लिहायचं? पावसात. वर्ष नाही नाही, वर्षासू. तर हे वर्षासू म्हणजे काय आहे? कुठली विभक्ती आहे ते सांगा आधी. पावसात. वर्षा म्हणजे पाऊस. सप्तमी. सप्तमीच येईल ना सर. षष्टी. हा, मी बहुवचन. बहुवचन आहे. सप्तमी नाही, बहुवचन वर्षासु वर्ष. सप्तमी. हो, मग सप्तमी बहुवचन म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? पावसात. पावसात किंवा पावसाळ्यात. पावसाळ्यात नाही, इथं पावसात. म्हणजे सहावर अनुस्वार म्हणजे काय? हा. म्हणजे एकाच पावसात नाही. हा, हा. हा. सप्तमी बहुवचन. नेहमीच. हा, म्हणजे पावसात अनुस्वार. मग बर. मोर पावसात नाच करतो, नृत्य करतो. हा. थँक्यू. नाही, पण मला म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, पण मला कळत हा. नाही की तुम्हाला अडचण काय येते. म्हणजे कसं शब्दाचे अर्थ म्हणजे कुठं अर्थ लागत नाही का शब्दाचा? आणि जसं अर्थ लागला पण विभक्ती कुठली ते म्हणजे कसं मराठीत हे करायचं ते कळे ना मला. नाही नाही, पण मला एक सांगा की तुम्ही वर्षासू, हम्म. तो वर्षासू म्हणजे काय? ही विभक्ती आधी ओळखायची ना. मग एकदा हा. विभक्ती तुम्ही की मग तुम्हाला हा. पुढचे अर्थ लागेल. अच्छा, असं माझं बरोबर. म्हणणं. म्हणजे तुम्ही असं शब्द, आता मला वर्षासू शब्द काय असावं बाबा, काय असेल हा. काय असेल, तर इतकं असं म्हणजे हे करायची गरज नाही. पटकन अरे हा मूळ शब्द काय आणि त्याची विभक्ती कुठली, हे हा. तुम्ही ठरवलं बर. तर लॉजिकली जा ना, बर. म्हणजे मग तुम्हाला नाही का हो. असं. हो. तसं वरच थँक्यू आहे सर. 9. वर्षासू सर्वत्र जलम भवती. वर्षासू म्हणजे हम्म. काय? पावसात सगळीकडे पाणी होते असं, नाही का? हम्म. थँक्यू सर. हा, सर हे सर हिंदी दिशा नाम ज्ञानम. बारिश बारिश में होगा ना. बारिश में, हा, हो. हाँ ओके. सर हे दिशा नाम ज्ञानम लाभाय भवती. म्हणजे दिशेचं ज्ञान फायद्या फायद्या दिशेच्या ज्ञानाचा फायदा होतो असं का सर? हा, आणि दिशांच्या दिशा अनेक. ज्ञानाचा. दिशा दिशा ज्ञानाचा. नाही, पण दिशा नाम ही कुठली विभक्ती आहे? षष्ठी. नाम षष्ठी. कुठल्या शब्दाची? मूळ शब्द काय? दिशा. 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 मग दिशा नाम म्हणजे काय? दिशेचा. दिशांचा मुळे. दिशांचा. बहुवचन. दिशांचा. हा, दिशांची. बहुवचन दिशांचा. दिशाओं का. दिशाओं का किंवा खरं. मराठीत दिशांचे ज्ञान. हा, हो. आता हम्म. लाभाय, आता लाभाय म्हणजे काय? ही कुठली विभक्ती? लाभदायक. हे असं लाभदायक असं तुम्ही म्हणू, मला आधी लाभ या शब्दाची विभक्ती सांग. अच्छा. षष्ठी. हा य. य चतुर. पंच. षष्ठी सर, षष्ठी. चतुर्थी. चतुर्थी. रामाय, तुम्हाला मी काय सांगितलं, अकारांत शब्द असेल तर रामो राजमणी हा श्लोक बघायचा. रामाय हाँ म्हणजे कुठली होते? चौथी. राम. मग चतुर्थी, चौथी. चतुर्थीचं काय? चतुर्थीचं उत्तर काय, अर्थ काय असतो? साठी. 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 साठी किंवा के लाभास. लिए, बरोबर. हा, हा. हो. हो. हम्म. दिशांचे ज्ञान लाभासाठी होते असं शब्दशः अर्थ, अच्छा. बरोबर. हा, हा. लाभासाठी, मग लाभाकरिता होते. बरोबर. वाक्य कसं? हा सर. पण दिशांचे, लाभदायक दिशांचा. लिहिलं तर चूक होईल ना. ते कसं आहे ना,
तुम्ही आता माझा सगळं बहुतेक वेळा असा कटाक्ष असतो की तुम्ही अनुवाद किंवा हा भाषांतराचे दोन प्रकार असतात. एक हा शब्दशः भाषांतर आणि हम्म. दुसरं ज्याला स्वैर अनुवाद म्हणतात. स्वैर म्हणजे अच्छा. तिथं अनुवाद करणारा तेवढं स्वातंत्र्य घेतो आणि जास्त खुलवून सांगतो किंवा जास्त म्हणजे अर्थगर्भ असं अनुवाद हा करतो. पण आपला सध्या संस्कृतमध्ये अभ्यास आपण जो करतोय हा कशाकरता करतोय, नेमका अर्थ काय जसाच्या तसा. बरोबर. हा सध्या आपला कटाक्ष त्याच्यावरती आहे. बरोबर. अच्छा. हा हम्म. तर तुम्ही लाभाय म्हणजे लाभदायक का? नाही, नाही. लाभासाठी किंवा हा लाभाकरिता. हा तर त्यामुळे तुम्ही शक्यतो शब्दशः भाषांतर करा असं माझं मत. हं? ठीक आहे, ठीक. हो. हा सर कारण मग त्यामुळे चालू वाक्य पण तसंच आहे ना सर. काय ससभाया वक्तुम गमिष्यति. कुठलं वाक्य कितवं आठवं? आठवं. आठवं. हा ससभाया मग तो आता सभेला सभाया. बोलण्यासाठी नाही पण जाईल आता नाही गमिष्यति. नाही पण आता म्हणजे इथे अडचण काय आहे तुमची सांगा. अडचण काही नाहीये. हे लाभाय कसं आलं तसं सभाया आहे का असं विचारायचं. ते सभा या नाहीये, ते सभायाम आहे, या अनुस्वार याम. आहे. हा या. हा. अच्छा. मग त्याची विभक्ती काय आहे सभायाम म्हणजे? सप्तमी. देवानाम. वचन स- स- सप्तमी स्त्रीलिंगी आहे. शब्द काय आहे तो आधी विचार करा. मूळ. शब्द मग काय, त्याला विभक्ती काय आणि वचन काय, हे तिन्ही गोष्टी हा पटकन सभा सांगता आल्या. स्त्रीलिंगी एक वचन. सप्तमी येईल ना, ते हा एक सप्तमी एक वचन. वचन. हा हा बरोबर सप्तमी. बरोबर. मग आता सभायाम तुम्ही म्हणताय सप्तमी, म्हणजे सप्तमी म्हणजे काय त्याचा अर्थ होतो? सभेत सभेत. हा. सभेत. हा तो सभेत. हा पुढे काय? बोलण्यासाठी बोलायला. जाईल. बोलण्यासाठी. वक्तुम, तुम म्हणजे करण्यासाठी. हा कर्तुम म्हणजे हम्म. करण्यासाठी. पठितुम म्हणजे हा. वाचण्यासाठी. वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी. वक्तुम म्हणजे लिखितुम म्हणजे लिहिण्यासाठी. बोलण्यासाठी. हा हा बोलण्यासाठी. गमिष गमिष्यती म्हणजे भविष्यात. जाणार जाईल. 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 बरोबर. हा जाईल. भविष्यात. बोलायला जाईल असं चालेल का? तेच मी सांगतो, तुम्ही या स्वैर अनुवादाच्या हो. भानगडीत पडू नका. परत सांगतो मी, वक्तुम म्हणजे बोलायला होतं का? नाही. वक्तुमचा अर्थ आहे बोलण्या, तुम प्रत्ययासाठी असा होतो. त्यामुळे तुम्ही नेमकं अनुवाद करणं अपेक्षित. हा ओके. सर मी आता हिंदी में असं लिहिलं आहे की वह सभा में वक्ता वक्ता म्हणजे तो बोलणारा भाषण करने जाएगा नाही या पुरा जाएगा नाही पुरा बरोबर. पुरा पुरा वाक्य बोलिए. वह सभा में वक्ता हाँ मतलब भाषण करने वाला करने जाएगा. नहीं ऐसा नहीं होगा. वह सभा में भाषण करने हाँ के लिए जाएगा, ऐसा हो सकता है. हाँ हाँ करने के लिए जाएगा हाँ वही बोला हाँ. म्हणजे तो उसमें वक्ता वक्ता मैंने लिखा वक्ता मतलब ब्रैकेट में डाला भाषण करने नहीं, वक्ता करने वाला. मतलब भाषण नहीं, सुनिए ना, भाषण करने वाला नहीं. इधर वक्ता ये हाँ शब्द का प्रयोग ही उचित नहीं है. वह ओके सभा में भाषण करने जाएगा, ऐसा. बस इतकंच ना ओके ठीक आहे. हाँ हाँ म्हणजे तो वक्तव्य म्हणजे नुसतं भाषण करणं हाँ ठीक आहे बरोबर आहे. भाषण ओके करने के लिए या भाषण करने हाँ जाएगा, काही चालेल करने असं. जाएगा हाँ? ओके हाँ ठीक है. लेकिन लक्ष्मी जी, तुम्हारा मीडियम कौन सा सिलेक्ट किया तुमने, हिंदी या इंग्लिश? मैंने शायद एक्चुअली फर्स्ट इसमें तो मैंने हिंदी में पूरा लिखा था तो आई प्रेफर राइटिंग इन हिंदी. इट्स ओके नो हिंदी और इंग्लिश नो. No, no, no. That way anything is okay. But what हाँ option you have selected, medium of your no I think I don't answer remember sheet? actually whether I have taken English or Hindi that I don't remember. But Okay, in my first exam I did I translated everything in Hindi. ओके सर. नहीं नहीं, और आपके पास बुक्स कौन से, हिंदी के या इंग्लिश के? वो हिंदी में और ये दोनों मिक्स ही है सर. हिंदी में कभी कभी है उसमें हिंदी में और इंग्लिश में भी है. नहीं, वो जो आपने पैसा भर के जो बुक्स मंगवाए थे, बुक हाँ का हाँ सेट वही पूरा, वही वही बुक की बात कर रही हूँ. वो मिक्स है क्या तुम्हारे पास है? ओके. मान हाँ लिया. मिक्स में आया है सो इट्स ओके सर मतलब हमारा प्रॉब्लम नहीं बट आई कैन राइट इन हिंदी ऑल्सो ना. हाँ नहीं नहीं नहीं, कोई प्रॉब्लम नहीं, ऐसा मैं आउट ऑफ क्यूरियोसिटी पूछा, बाकी कुछ नहीं. हाँ ओके ठीक है. सर ओके सर ओके ओके. ठीक है, चलो आगे जाएंगे.
सर आम्ही अं, पण हिंदीमध्ये लिहिलं तर चालेल का? नाही नाही, पण तुमची मातृभाषा काय आहे? मराठी आहे की हिंदी आहे? मराठी आहे, मराठी. मी लास्ट वेळेस मी हिंदीत लिहिलं होतं. तुम्ही कम्फर्टेबल कशात आहात? दोन्ही लिहू शकते, पण हिंदी मला वाटते थोडं बरं पडेल. अच्छा. या मग तुमच्यावरती आहे म्हणजे ते असं. हा, ठीक ठीक आहे. ओके, कारण थँक्यू. काय माहितीये का, नाही याचं कारण मी सांगतो की जर तुम्ही हिंदीत हा. लिहिलं तर मग शुद्ध लेखन, त्याचं व्याकरण हे हिंदी प्रमाणे तपासलं जाईल. तर मराठीत हो, लिहिलं चालेल ना. तर मराठीत तपासलं जाईल असं. हो, म्हणजे चालेल मराठी चालेल. अच्छा. प्रमाणे म्हणजे तुम्ही मग खिचडी नका करू, मग एक कुठलं तरी पकडा असं. नाही 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 का? नाही, चालेल. हा. हा, हो ओके. हो. ठीक आहे. मग मोरेश्वर थँक्यू. विचारा प्रश्न, काय विचारायचंय तुम्हाला? हा, मला असं म्हणायचं होतं सर, आता हे ना प्रश्न याच्यावरती आपण चर्चा करतोय ना, तो जरासा वेळ फुकट जातो असं वाटतं, कारण हे सगळं पुस्तकातलंच आहे. म्हणजे आपण जरी त्या त्या वेळेचं जर आपल्या वहीमधलं बघितलं, रिफर केलं तरी सुद्धा समजण्यासारखं आहे. तर आपण एकदा मॉडेल नंबर, तुम्ही एक असे अजून 2-3 प्रश्नपत्रिका देणार आहात ना, तर त्यावेळेला 2-2 दिवसांनी त्याची मॉडेल आन्सर्स दिलीत ना तरी चालू शकेल. आपण प्रत्येकाने आपापलं आपापलं पडताळून बघायचं, मला असं वाटतं वाटतं मी मला. म्हणजे मॉडेल तुम्ही मी मॉडेल नाही प्रवेश तर चालू माझं, करावं. नाही नाही बरोबर आहे. पण मग मी मॉडेल आन्सर देण्यापेक्षा माझी तुम्हाला सूचना अशी राहील की तुमच्यापैकीच कोणी असं जर तुम्ही प्रश्न उत्तरं टाकली ना शीट, तर ती हम्म. आपण चर्चा करूया असं. हम्म. समजलं? अच्छा, असं आता का? ओके. तुमच्यापैकी तुम्ही पूर्ण छान लिहा आणि मग सगळ्यांनीच पाठवा म्हणजे शक्यतो. पण मग ओके. त्यातल्या त्यात बरोबर आपण बहुतेकांचं बरोबरच असेल, पण आपण त्यातल्या एक दोन सिलेक्ट करून त्या बघूया असं करता येईल. हं? सर पण ह्याच्यात आपण एकमेकांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा कन्व्हिन्स जास्त क्लिअर होत आहे, म्हणजे मला तरी असं वाटतं. हा, मलाही तेच वाटतंय. म्हणून मी म्हटलं की मोरेश्वरला मी म्हटलं असं नाही की म्हणजे त्यांची जी सूचना होती की आता हे करूयाच नको आपण, प्रवेश करूया, तर मी म्हणजे चर्चेने मला वाटतं थोडस जरा म्हणजे काय तो क्लिअर मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळला जातो आणि पक्का होतो असं वाटतं मला तुमच्याकरता, नाही का? तर मला असं वाटतंय की तुमचे जर मॉडेल आन्सर्स आहे ते पण तुम्ही आम्हाला दिलं ना की आम्ही पण चेक करू शकतो, म्हणजे प्रॉब्लेम नाही आम्हाला. दॅट वे ऑल्सो वी बरोबर. कॅन डू इट. नाही पण मॉडेल आन्सर आहे ना माझ्याकडे म्हणजे ती मला एक मला पीडीएफ त्या फाईल दिली आहे ना सगळ्यांना. एकदा कधीतरी नाही, दिली ते होती. ओपन नाही होत पण आहे. पण ऐका ओपन ना, होत नाही. पण ते मलाही दरवेळेस ना मॉडेल आन्सर मला ते ऍडिशनल मेहनत आहे हो. नाही नाही, करेक्ट. तुम्हाला नको. नाही नाही, मला वाटतं बरोबर आहे तुमच्याकडे ना. आहे त्याचं. नाही नाही, सॉरी. हा? मला असं वाटतं की नाही नाही, तुमच्याकडे आहे नाही असं नाही मला नाही. वाटलं, म्हणून विचारलं मी. अच्छा, इट्स हा ओके ना. ओके सर. ओके, नो हा, प्रॉब्लेम. म्हणजे अगदी आवश्यक ओके. असेल तर करायला वाटणार नाही मला काही. पण नको ते नको मला सर, नको नको. आय थॉट दॅट हा यू मस्ट तेच. बी हॅव्हिंग. ओके. हा, नाही आणि नाही नाही. खरं तर ही सगळी वाक्य खरं तर पुस्तकातलीच आहेत. कुठल्या पुस्तकातलीच ना आहे कुठल्या तिथं. तरी धड्यात आलेलीच आहेत. हो हो हो. त्यामुळे तिथेच आपण रिफर करू शकतो ना. नाही, म्हणजे नो आपण आपण प्रॉब्लेम. आधी लिहून, ओके, म्हणजे देन वी मी काय ऑब्वियसली डू. करते. हो हो. मागच्या नाही पण पेपरमध्ये बादल खूप बरसेंगे हे मला कुठेच पुस्तकात असं आठवत नाहीये. मागच्या पेपरमध्ये बादल खूप नाही नाही बरसेंगे आहे. याचं संस्कृत आलेलं आहे. आलेलं आहे का? बरं बरं, हो ठीक आहे, मी हो. बघते. हा, आता ठीक तर आहे, बघते. मला एक प्रश्न आहे. हा संती आणि भवंती ह्या ह्या दोघात काय फरक आहे? संती म्हणजे असतात आणि भवंती म्हणजे होतात, असं धरायचं होतात. का? बरोबर. हो. अस अस म्हणजे असतच. हा, आणि भूभवती म्हणजे जसं सूर्य असतो, नाही का, जमीन असते वगैरे. हा, हा म्हणजे या असतातच. म्हणजे म्हणजे असं म्हणू शकतो 400 मिलियन वर्षापूर्वी सूर्य सुद्धा नव्हता आणि तो तयार झाला वगैरे वगैरे. पण प्रॅक्टिकली आपण म्हणतो की सूर्य, जमीन, काही ज्या गोष्टी नेहमी असतातच, नाही का, प्रॅक्टिकली असं. हा, तारतम्याने. आणि काही गोष्टी होतात, म्हणजे जसं ज्याला आपण म्हणतो की बा बा बाळ झालं झालं म्हणजे भवती असं होणं या अर्थाने, नाही का. तर तसं हं. नवीन एखादी गोष्टी तयार होते. हा, तर म्हणजे तांदूळ असतात पण भात होतो, असं काहीतरी करून तो भात होतो, नाही का, तयार होतो. किंवा
नाही, हम्म, मग एक प्रश्न हा ह्याच्यामध्ये 6 मध्ये दिलंय की दीर्घे तडागे पुष्पाणी संती, हम्म. म्हणजे मोठ्या तलावात फुलं आहेत असतात. असतात किंवा आहेत. असतात हा 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 हा, बरोबर आहे ना. मोठ्या तलावात बरोबर असे आहे. मोठे असतात, आहेत बाबा असं. म्हणजे पण मग ती तिथे कधी होणे का नाही, होतात पण होऊ शकतं ना, म्हणजे आम्हाला सहज म्हणजे असं काय हे नाही, असतात हे हा. बरोबर आहे, पण फुलं होतात भगवंतिका पण नाही. आपण का असं आणि म्हणत नाही म्हणून ते भवंती नाही म्हणायचं. नाही नाही, म्हणजे नाही नाही, कसं आहे काहीतरी त्याचं. जर होत असेल तर भवंती नाही, होत आहे. ऐका ना, ऐका ना. ते आता कसं आहे, हम्म, ते एका विशिष्ट तलावाचं वर्णन आहे. हा. हम्म, आता तो वर्णन करणारा जो लेखक किंवा जो कोणी असेल, तो असं म्हणतोय की तो मोठा तलाव आहे, त्या मोठ्या तलावात फुलं असतात. असतात. हा. हम्म. असं. तितकंच आहे. तर संती. हं. हम्म, हा. पण आता सर आणि असं आपण पण समजा असं म्हणतो ना की कोणीतरी म्हणजे जसं आता एकदम तलावाच्या काठी एकदम मासे येतात, ते नेहमी ना, नेहमी मासे असतात का काठावरती, किंवा ते काय बेडूक म्हणा. हा. तर बेडूक नेहमी असतात का तलावाच्या काठी किंवा नदीच्या काठी? नाही, ते कधीतरीच येतात, नाही का असं. तर ते अस्थि आणि भगवंती तसा तो फरक. पण त्या तलावात तर कायम कमळ फुललेली असतीलच, तर तो असंती असंच म्हणणार ना. असतातच ना. बरोबर. असा. सर सर ही ओके. एक मिनिट सर. हा. युनिव्हर्सल ट्रूथ बद्दल असं म्हणायचंय का संती आणि भवंती मध्ये? हो. म्हणजे आता अ, आता हे तुम्हाला माहिती आहे का, सत हे सगळे समानार्थी. म्हणजे सत म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आपल्या अध्यात्मशास्त्रात, सत म्हणजे जे नेहमी त्रिकाला बाधित सत्य असतं त्याला सत म्हणतो आपण, नाही खरं. का. हम्म. हा. आणि ज्या नश्वर गोष्टी आहेत त्या भवती, म्हणजे ज्या होतात आणि नाशही पावतात, त्या भवती आणि नश्यती या अर्थात असतात असं. अच्छा. हा. सर हे नाही का. संस्कृत मध्ये जे अनुवाद करायचं आहे त्यात उसने काला घोडा नाही देखा, तर हा. देखाला क्रियापदाचं मला नाही येते. दृष्ट. नाही नाही, दृष्ट. एक मिनिट. नाही नाही, एक मिनिट. तर तुम्हाला हं, मी नेहमी सांगतो, बऱ्याच आपण म्हणजे मराठी लोक बरेच ना, आपल्याला हा प्रॉब्लेम येतो सुरुवातीला. कारण काय, हं. की आपलं हिंदी पहिला. सुद्धा तेवढं चांगलं नसतं, नाही का. नाहीये. हा. हं. तर आता तुम्ही काय करायचं, याचं ना इंग्लिश पण वाक्य बघायचं. तर इंग्लिश बर. वाक्याचं काय आहे, ही डिड नॉट सी द ब्लॅक हॉर्स. हा. म्हणजे आता तुम्हाला नक्की ते काय त्याचं, म्हणजे ही डिड नॉट सी हो द ब्लॅक हॉर्स. आता तुम्हाला वाक्य लक्षात आलं. नाही देखा म्हणजे डिड हो नॉट सी असं. हो. मग आता तुम्ही सीचा धातू काय आहे सांगा, पश्य. शुभांगी. दृष्ट. दृश्य पश्य. पश्य दृश्य दृष्ट. पश्यती. हा दृश्य हा. नाही नाही, पश्य दृष्ट. दृश्य पश्यती असा धातू येतो. मग आता तुम्ही कसं कराल त्याचं सांगा. पास्ट टेन्स. हा. त्वया हा. कृष्णः घोडा सह न. तेन. का नाही 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 ए, नाही, तया बरोबर आहे, बरोबर आहे, शुभांगी बरोबर करतायत, बरोबर बोला. हा त्वया बोल. कृष्णः घोडा न पश्या पश्यसी. नाही, खूप गोंधळ केला तुम्ही. पण तुमचा त्वया नाही म्हणायला पाहिजे, तुम्ही तया म्हणायला पाहिजे. पण तुम्ही ती तृतीया बरोबर केली, कारण भूतकालामध्ये करता हा हे सकर्मक क्रियापद असल्यामुळे तुम्ही तृतीया हा. करायचा तृतीय. प्रयत्न केला, तो चांगला आहे. पण ते त्वया हा. नको. त्वया म्हणजे तया. तुझ्याकडून होतं, तया पाहिजे, हा त्याच्याकडून तया. हा. हा. नंतर हा, काला घोडा. तया म्हणजे तिने ना. नाही. तया म्हणजे स्त्रीलिंगी होतं का तया म्हटलं? हा, तया म्हणजे तिन्ही, हो तिन्ही होतं. पण ते ठीक आहे, म्हणजे ते बरोबर आहे त्यांच्या हं. दृष्टीने. तृतीया हे मग बोलूया तेन उसने. पण चालू शकेल का? येणं पण चालेल, तया पण चालेल. हा. आता उसने म्हणजे कोण, ओके. कोणाला माहिती नाही. तो उसने म्हणजे मुलाला उद्देशून म्हणताय, कारण उसने या शब्दाचं. हा, पण इंग्लिशमध्ये ही आलेलं पण आहे. त्यामुळे हा ते. इंग्लिश मध्ये हा. ही लिहिलंय ना. हा, नाही बरोबर आहे. म्हणजे ते. पण हिंदुस्तान, पण एखाद्याने मी उसने काला घोडा जर शुभांगीने समजा जर उसने लिहिलं, तर मी उसनेचं तया केलं, तर मी चूक नाही देणार तिला, कारण तिने फक्त हा इंग्लिश बघितलंच नाहीये, हिंदी बघितलंय. हा. आणि हं. हिंदीमध्ये ती असो किंवा तो असो, दोघांनाही उसनेच म्हटलं जातं, नाही का. करेक्ट. हम्म. हा. असं. हा. तया कृष्णः. अश्वहा. हा.
हा न न दृष्ट्वा दृष्टः दृश पश्यः दृष्ट्वा पश्यन्ति दृष्ट्वा दृष्ट्वा भूतकाळ नाही. तुम्हाला चौथा प्रकरण भूतकालवाचक धातू साधित कर्मणी प्रयोग हा हा त्याचं काय दृष्ट दृष्टा आणि दृष्टम हे शब्द आहेत. जर पुल्लिंगी कर्म हम्म असेल तर दृष्टा. घोडा हा घोडा पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी? तो दृष्ट घोडा हा पाहिला हा मग दृष्टा दृष्ट दृष्टा नाही. दृष्टा जर मी हम्म बकरी म्हणायचं असेल तर मी सहा कृष्णा अजा न दृष्टा. अजा म्हणजे बकरी हा अशी आहे. हा तर मी ती बकरीला असेल तर मग ती मी अजा दृष्टा म्हणेल. पण घोडा असेल तर हा मी हा दृष्ट दृष्ट म्हणेन. बरोबर हा हा ओके ओके. हा तर याचा अनुवाद असा होईल शुभांगीताई. हा सहा सहा हम्म, कृष्ण हा अश्व न दृष्ट हा असं. सहा नाही सहा तेन सॉरी तया सॉरी नाही तया 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 नाही तेन 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 सहा. कृष्णः अश्वः न दृष्टः हा कारण उसने म्हणजे ही म्हणजे आपण जनरली मेलच समजूया. हा तर हा तेन कृष्ण दृष्टा न कृष्ण अश्वान न अश्वा न दृष्टा दृष्टा. कृष्ण हा अशानं हा दृष्टा हा हा पण तेच तेच जर या वाक्याच्या सुरुवातीला काहीतरी सीता माला वगैरे अशी कोणीतरी मुलीचा संबंध आला असेल तर मग आपण हा ते तया करू शकतो असं. तया करू शकतो. हा हा तेन कृष्णः अश्वः हा न दृष्टः. हा म्हणजे मी दोघांनाही मार्क पूर्णच देईल. तेन किंवा तया हा ते तेवढं ओके महत्वाचं नाहीये. तुम्ही ते तेन आणि किंवा तया आणि सह तृतीयेत पण लिहिलं तरी सह सह लिहिलं तरी नाही चालेल ना सर? अजिबात नाही. कारण इथं नाही कर्मणी धातू सह म्हणजे साधित तो अच्छा हा ओके सकर्मक हा हा मध्ये. बिकॉज इट इज हा भूतकाळ हा हा ओके. हा हा ठीक आहे. भूतकाळ आहे म्हणून ओके. भूतकाळ कर्मणी प्रयोगात आहे म्हणून आपण भूतकाळ कर्मणी धातू प्रयोग साधित हा मध्ये हा करता हा तृतीयेत जातो. हो हो बरोबर. हे कोणीतरी ना असं काहीतरी असं रेषा रेषा काय येतात मला कळत नाही कधी कधी. कोणीतरी काहीतरी असं माऊस फिरवतो असं वाटतं. पण माझ्या नाही येत या पण कोणीतरी करतो ते त्या जात नाही. त्याच्या वरचच एक असं आहे की बाद में उसने एक पत्र लिखा. हम्म. अनंतरम त्वयाच्या ऐवजी तया करायला लागेल ना इथे पण. तया नाही तेनच करा ना. तेन तेनच हा तेनच करायला लागेल तुम्हाला हम्म पुरुष मग मुलगा म्हणायचा की मुलगी म्हणायचंय? हा नाही बरोबर आहे तेनच पाहिजे. हा तेन एक पत्रम लिखितः करायचं का? बरोबर लिखित लिखतः लिखितम लिखितम लिखितम. कारण इथे एकम पत्रम लिखितम पत्रम आहे हा एकम पत्रम लिखितम कारण सगळं नपुंसकलिंगी आहे म्हणून लिखित हो हो लिखितम. हा हम्म, हम्म मला वाटतं तुम्ही काय करा माहितीये. तुम्ही ना हा काल मी जो पेपर दिला ना माझी अशी हा अपेक्षा होती की कोणीतरी पेपर सोडून खरोखर टाकतील याच्यावरती. पण तसं कोणी केलं नाही. मला वाटतं तुमच्या अशा दोन कॅटेगरीज आहेत. काही लोकांना पटापट आलं आणि त्यामुळे त्यांनी हा कष्ट घेतलेली लिहिण्याचे विच इज हम्म, ओके. आणि काही लोकांना म्हणजे अडचणी होत्या म्हणून त्यांनी पेपर सोडवला नाही असं. हम्म. मी पण खरं सोडवला पण नाही मला अर्धा झालाय सर. सोडवलं अर्धाच आम्ही हा झालाय ते पुस्तकही ठेवलंय. मनी करायला वेळ लागतोय. हा क्रियापदाचं रूपच काय ते कळेना म्हणून थोडस ठेवलं होतं. नाही पण मग माझं मग तेच म्हणणं आहे ना की आता हे जे आपण चर्चा करतोय ना शुभांगी तर ते तुम्ही हा हा जर अ, याच्यात टाकले ना निदान सगळे प्रश्न नाही सगळ्यांची उत्तरं नाही हा पण निदान हा जिथं तुम्हाला आत्मविश्वास नाहीये किंवा तुम्हाला जे हम्म चेक हम्म करून हवंय ते तरी तुम्ही जर हम्म ग्रुपमध्ये जर टाकले ना तर मग लगेच बरं इतर लोक पण कॉन्ट्रीब्युट करतील मला पण कळेल कोणाचं काय हो हो चुकतंय नाही का. आता चालेल आपण आता हो असं हा ठीक आहे हो हो थँक्यू. तर तुम्ही हे अजूनही म्हणजे मला वाटतं की जर हवं असेल तर तुम्ही हा म्हणजे हे स्वतः सोडवा आणि याचं हो तुम्ही ग्रुपमध्ये टाका. हं? हो हं. सगळ्यांनी म्हणजे ज्यांना विशेषतः ज्यांना शंका आहेत त्यांनी. हं? सर आता 2 इथे दिवस वेळ आहे ना सर नक्की आम्ही टाकतो सर करून. 2 बर दिवस वेळ तुम्ही उद्या पण नाही म्हणालात ना हो क्लास उद्या आपला. नाहीये ना. हा हा
मग 2 दिवस आम्ही वेळ घेऊन नक्की टाकतो सर. वाटल्यास चालेल. पूर्ण पेपर सोडवून टाकूया. पण जसं हा, जमेल तसं सर. असं आम्हाला आणि आम्हाला आणि हसायचं नाही सर चुकलं तर. नाही, पण तुम्ही एक काम करा. माझं काय म्हणणं, तुम्ही पेपर सोडवा आणि अजून एक काम करा. जे तुम्हाला ज्याच्याविषयी तुम्हाला शंका आहे किंवा ज्या गोष्टी विशिष्ट तुमच्या मी तपासायला हव्या आहे, मी म्हणण्यापेक्षा एकमेकांनीच, तर त्या तुम्ही ना लाल पेनाने सर्कल करा किंवा हायलाइट करा. म्हणजे स्टार करू सर, स्टार. हा, नाही, चांगल्या ठळक अगदी हायलाइट करा की अरे याला याचं रिकन्फर्मेशन हवं आहे की हे बरोबर आहे की नाही, असं या दृष्टीने. हं? नाही का? सर मला माझा पेपर सगळा लाल पेननीच लिहायला लागेल सर. बघा कसं काय ते. पण तुम्हाला आता ही तर ओपन बुक करू एक्झाम आहे. सर, प्रयत्न नक्की आणि 100% प्रयत्न करणार सर. पण मला प्रयत्न कळत नाही. 100% करू. नाही, तुम्ही तुम्ही तुमच्या ही सगळी वाक्य जी आहेत, जसं आधी कोणी मोरेश्वरने पण सांगितलं, ही सगळी वाक्य तुमच्या पुस्तकांमध्ये आहेतच. हो आणि हो सर, हो सर. त्याची उत्तरं पण आपण दिलेली आहे. त्यामुळे तुमचं खरं तर तुम्ही स्वतःच तपासू शकताय. हा हो तेच सर. म्हणते. हा सर, हा, बरोबर. नाही का? हो सर, करू. नाही सर, हा, नक्की 100% प्रयत्न करणार सर. बर, ठीक आहे. तर आता याच्यात काही आहे सर तुम्हाला? सर हा, बोला. उन्नतीताईंना विचारलं तुझ्या तर. उद्याचं विचारलं नाही मी, पण उद्या काय करायचंय, हाच मग पेपर तुम्ही लिहून पाठवाल का, असं? हो 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 हो. हा, होय. चालेल मग. पाठवा ना तसं, म्हणजे सॉरी सॉरी सॉरी. तर मग मी विचारतो तिला की हा पेपर पाठवलेला आहे, याचं जे आपण हम्म. आज म्हणतोय, तर ते तुम्ही सोडून मग त्या शंका मग उद्या याच घेऊया का, मग तसं असं म्हणताय तुम्ही? बरं बरं, हॅलो हो सर. हो. होय. सर हे सुभाषितांनीच ते घरी करायचे जे सुभाषित आहेत त्याचं अन्वय अर्थ अन्वय पाठवलाय का सर? PDF मध्ये दिसला नाही मला. आहे, हो, सगळं आहे, बघा तुम्ही. अगं पुस्तकात आहे ना. ते आणि पुस्तकात नाही ना, ते घरी सोडवायला भावार्थ हे सोडवायचं ते नाहीये पुस्तकात. आपण जे PDF मी पाठवलेली आहे ना, त्याच्यात आहे, PPT फॉर्म मधले जे PDF आहे ना, त्याच्यामध्ये आहे. सर PPT फॉर्मच म्हणजे ते ओपन होत नाहीये. नाही, तुम्ही अरे ना पुस्तकामध्ये भावार्थ नाही सगळा आहे. नाही, पल्लवी ताई, नाहीये हो. ती म्हणते ती बरोबर आहे, सांगतो नाहीये. मी. नाही, सांगतो मी. काहीतरी 10 एक सुभाषितांचे अर्थ आणि अन्वय पुस्तकात दिलेले आहेत, आणि चार चार पाच मला वाटतं जी सुभाषित आहेत, शेवटचे 5 6. 4 नाहीये, 11 हा, 12 13 पण 14. मग माझं उत्तर असं की त्याचं आपण PPT मध्ये दिलेलं आहे, आणि त्या PPTचं आपण तुमच्या ह्याच्यातनं PPT उघडायला, PPT, एक्सेल, वर्ड या फाईल्स उघडायला ऍप लागतं, पण PDF उघडायला अच्छा, मला वाटतं ऍप लागत नाही. नाही. हो, बरोबर आहे की PPT लाच नाही? येत नाही. हो. PPT उघडायला कठीण जाईल तुम्हाला, पण जर हो. PDF फाईल असेल ना, तर त्याची मी हं. PDF पण आपण त्या याच्यावर टाकलेली आहे, व्हॉट्सअप बर ग्रुपमध्ये पण टाकलेली आहे, आणि गुगल ड्राईव्ह मध्ये पण ठेवलेली आहे. बर बर. हा, तर तुम्ही PPT PPT उघडायला जर आपल्याला पडू कठीण नये. जात असेल तर तुम्ही PDF उघडा त्याची. असं. हं. ओके सर. सर सर बर, एक मिनिट. PDF उघडून बघतो. ते होत 11 असेल 12 तर. 13 14 सुभाषितांचा अर्थ लिहून मी ग्रुपवर टाकते. मग तो नाही, बरोबर आहे, तुम्ही चूक आहे, काय तुम्ही कोणी सांगा. तुम्ही मागे पण पाठवलेला आहे, पल्लवी ताई. नाही म्हणजे हा, कुणाला हवाच, आणि माझंही बरोबर आहे का ते कळेल ना. हा, नाही, पण तुम्ही ते स्क्रीनशॉट्स पाठवलेले आहेत असं मला वाटतं, हो त्या हो सुभाष. हो. हा, तेच. आणि शिवाय PDF पण आहे असं मला चालते का? वाटतं. चालेल. हं. हा, तर ठीक आहे. शुभांगी, मला वाटतं तुम्ही बघताय का, PDF उघडताय का ते? हो, तेच मला येत नाहीये ते, म्हणजे आता तर ती काही दिसतच नाहीये मला. ठीक आहे, बघा, नंतर तुम्ही त्या गुगल ड्राईव्ह मध्ये पण बघा मग. हो, चालेल, बघते. हा, चालेल. हो हो. हा, PDF सुद्धा उघडायला ना ऍडोब लागतं, पण ते जनरली असतं मोबाईलमध्ये हा, किंवा ह्याच्यात सगळ्यांना. जनरली असतं. ते वर्ड वगैरे साठी हो मायक्रोसॉफ्टचा ऍप लागतं स्पेशली, म्हणून. हो हो, ते बरोबर, ऑफिस लागतं त्यासाठी. हा, हं. बघते ठीक आहे, बघते. बघा. हो. आता पुढचं काय, ही वाक्य तर तुम्ही करा मला वाटतं.
आता लोकोक्ती तर मला वाटतं काही शंकाचा काही प्रश्नच नाही. म्हणजे तुम्हाला जर आलं नाही तर तुम्ही पुस्तकांमध्ये पण याचा मी अर्थ दिलेला आहे. पण हो जसं मी म्हटलं तसं तुम्ही अगदी पुस्तकात फारच अगदी त्रोटक कसा तुटक अर्थ लिहिलेला आहे. माझी अपेक्षा अशी राहील तुमच्याकडून की तुम्ही त्याचं थोडं विस्तारपूर्वक त्याचा अर्थ लिहा, म्हणजे स्पष्टीकरण देऊ. हा. हो हा. ठीक आहे ना. अं, बाकी ते नुसते फलम युष्मत लिख आणि गम याचे फक्त तुम्हाला द्यायचे आहेत, रूप द्यायची आहेत, हो शब्दरूपावली आणि शब्दरूप आणि धातुरूप हे तुम्हाला फक्त धातुरूपात द्यायचे. तेवढंच फक्त समजा लिख असेल तर लिखती लिखंती लिखसी लिखत तेवढंच लिहायचं आहे ना. आणि ते तिन्ही परिशिष्टामध्ये आहे तसं. हा बर ठीक. हा. तिन्ही पुरुष तिन्ही द्विवचन पण वचन लिहा लिहायचंय ना ना. त्याच्यामध्ये. हा, हो लिहा द्विवचन ना. पण लिहायचं, द्विवचन पण लिखती लिहायचं. हो हो. ओके. लिखितः लिखन्ति. ते पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक फार आहे. हा. नंतर पुढे आता संधी विच्छेद हे पण आपण खूप घेतलेलं आहे तुमचं, हो नाही का. हो सोप्या हो सोप्या संधी आहेत या. आणि 7वा प्रश्न मात्र तुमच्या अक्षरशः स्मरणशक्तीवरती आहे. हा. हम्म. फक्त म्हणजे 4 मार्क जे आहेत हे मात्र स्मरणशक्तीवरती आहेत तुमच्या. हा. हम्म तर पण मग तुम्हाला आता घ्यायचं की मोठी तुम्ही कमला पेपर गजे गजे. सोडवता. हा. आता तुम्हाला वर मी तो चॉईस मी तुम्हाला देतो ज्यांचा अभ्यास झालेला आहे, किंवा सगळ्यांनीच मला वाटतं तुम्ही काय करा, आधी आपल्याला हा पुस्तक न बघता काय येतं हे बघा. हा हम्म. हा नंतर मग पुस्तक उघडून चेक करा की ते बरोबर हा आहे का. हम्म. हा असं म्हणजे बरोबर. नाही, म्हणजे हो सर तुम्हाला ते आधी करू कळेल. शकतो. हा. म्हणजे कसं सगळंच तुम्ही पुस्तक उघडून लिहिलं ना, मग तुम्हाला नक्की कळणारच नाही आपल्याला नाही किती येतं, बरोबर. नाही का. हो हा. हो चालेल. एक आपण जसं मोरेश्वर म्हणाले होते, पण आता वेळ आपली हा ऍक्च्युली संपत आली आहे, 2च मिनिटं राहिली आहेत मला वाटतं ना. मग राहू दे. हम्म हो सर. हा. हा. मग उद्या मी उन्नतीला विचारतो हाच हम्म. हे ते घेईल का म्हणून ती, आणि असेल तर मग मी म्हणजे ती मेसेज. याच तुमचं, हा तुमचं ते म्हणजे उत्तरं पण सांगेल, शंका पण सांगेल आणि बघेल पण, हो असं करूया काय. पण तुम्ही हम्म. सगळ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवा. हो विशिष्ट जे तुम्हाला जिथं अडेल त्या ग्रुपवरती ते प्रश्न टाका की हे बरोबर आहे का ते, किंवा आणि तुम्ही जे उत्तरपत्रिका सोडवाल त्यात ज्याच्याविषयी तुम्हाला शंका विचारायची आहे ते लाल याच्यात हायलाईट करा, असं हो नाही का. कारण सगळे एवढे पेपर तपासणं कोणाला शक्य नाही, तेव्हा लाल लाल जे हायलाईट केलंय ते तपासलं जाईल, असं करूया. हो, आणि सोमवारी तुम्ही प्रवेश चालू करा. ठीक आहे. आणि हा. आणि 2-4 अजून प्रश्नपत्रिका पण नंतर येणाऱ्या हा. कालावधीत द्या. हो, त्या करूया. हे प्रश्नपत्रिका सोडवणं ना सगळ्यात बेस्ट आहे. आपण सोडवल्यानंतर आपल्याला स्वतःलाच अंदाज येणार आपण कुठे कमी पडतोय ते, मग तेवढा अभ्यास करता येतो आपल्याला. बरोबर आहे. आजही एक दिवस हरकत नाही आपली. परवा हा? सुट्टी आहे ते करता येईल. आज एक पाठवली का. नाही, आरामात वेळ आहे ना आपल्याला, काय घाई काय. हा, वेळ हा. आहे, वेळ आहे. हा. आहे, परीक्षा तुमची 16 तारखेला आहे. हो. हा? चालेल. ठीक आहे, मग थांबूया इथे आपण. हो हो. हो. ओके हो सर. सर. ओके. चला, जय थँक्यू. जय गुरु. गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु.